सायकल मित्रांनो नमस्ते. आपण जेव्हा सायकलिंग करत असतो तेव्हा सायकल दिवसाच चालवतो असं नाही, तर आपल्याला सायकल रात्रीही चालवावी लागते. कधीकधी आपण पहाटे 5 वाजता 5:30 वाजता 6 वाजता जरी आपण सायकलिंगला बाहेर पडलो तरीसुद्धा अंधार असतोच. आणि ज्या BRMच्या वगैरे राईड असतात त्या रात्रीच्या असतात, निम्म्या रात्रपर्यंत असतात किंवा फुल नाईट असते. त्यावेळी आपल्याला अत्यंत गरजेची वस्तू म्हणजे ब्लिंकर. तर आपण आज मी डेकॅथलॉनवरून 2 ब्लिंकर मागवलेले आहेत. त्याच्या आपण आज रिव्ह्यू करणार आहोत, माहिती घेणार आहोत. हे समोर जे आहेत हे ब्लिंकर आहेत. मॉडेल नंबर आहे SL110. तुम्ही जर डेकॅथलॉनच्या स्टोअरवर ऑनलाईन माहिती घेतली तर हे ब्लिंकर तुम्हाला दिसतील. याचा ओव्हरलुक पहिल्यांदा आपण पाहूया. हे असं चांगल्या प्रकारचं पॅक होऊन येते. 2 मागवलेत मी, एक पाठीमागं आणि एक पुढं. तर याची किंमत आहे MRP 700 रुपये, पण मला कितीला मिळाला हे तुम्हाला मी नंतर सांगतो. डेकॅथलॉनचंच ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे. आपण हे बाहेर काढूया आणि मग तुम्हाला याची सगळी माहिती सांगतो. आपण हे ओपन केलेलं आहे, असं होतं. आपण हे ओपन केलं आहे, इथं ओपन करायची सिस्टम आहे. चांगलं पॅकिंग केले आणि इथे त्याची पुस्तिका आहे. तर या पुस्तिकेमध्ये काय आहे काय माहीत, कसं वापरायचं वगैरे असते, सगळं चायनीज भाषेत असलेलं आहे. कसं लावायचं सगळं माहिती आहे. खूप छान आहे. तर कोण वाचते ना, ते पण आपण एकदा उघडून बघूया. काय जमलं तर जमलं, काय कळत नाही बाबा. ठेवूया. हे मॉडेल मात्र बघूया, SL110 आहे. ब्लिंकरमध्ये भरपूर प्रकार आहेत, आपण साधे वापरतो. आता हे अशा प्रकारचं आहे. आपण हे पण बाहेर काढूया. तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. इथे 30 हॉर्स आणि 50 हॉर्स म्हणजे 30 तास ते 50 तास एवढं हे चालतं आहे. म्हणजे 40 तासाचं कंपनीनं इथं दिलेलं आहे. 40 तास तर आपल्याला चालते. आणि आपली BRM ही शेवटचा जो BRMमधला प्रकार 600 किलोमीटरचा आहे, ती 40 तासाची असते. त्याच्यामुळे आपल्याला एक रात्र भरपूर झाली. दिवसा जरी लावलं तरी चालण्यासारखं आहे, पण काही गरज नाही दिवसा. रात्री आपल्याला हे लावता येतं. संध्याकाळी 6 ते सकाळी 6:30 7पर्यंत लावायचं. तर आपण एक काढूया बाहेर आणि मग प्रत्यक्ष कसं आहे हे पाहूया. तर हे आपण बाहेर काढलेलं आहे. जरा जवळून पाहूया काय आहे. थोडासा पाठीमागून पण लोक बघूया काय काय याच्यामध्ये लिहिलं आहे. मेड इन चायना जरी असलं तरी हे डेकॅथलॉनचं आहे. मेड इन चायना काही सगळंच खराब नसते, जबरदस्त आहे. मी एकदा वापरले पूर्वी, तर हे दुसऱ्या वेळा मी मागवलेलं आहे. रबर पण चांगली क्वालिटी आहे. ते लावायचं कसं पण तुम्हाला मी दाखवतो. एकदम कॉम्पॅक्ट आहे, छोटा आहे. माझ्या हातात धरल्यानंतर तुमच्या लक्षात येते माझे केवढं आहे. एक पेर आहे फक्त बोटाचं, एवढं आहे. लाईट वेट आहे, कायच नाही वजन, खूप लाईट वेट आहे. पण सायकलिंगला ओझं म्हणजे अवघड असते खूप. काही लॉंग राईडला आपल्याला जावं लागतं घेऊन. त्याच्या अगोदर माझ्याकडं हे एक होतं. हे आपल्या ऑर्डिनरी कुठल्याही दुकानामध्ये मिळते. हे एक आहे. हे पण ब्लिंकर बॅटरी सेल आहे. त्याचे वेगळे प्रकार आहेत लाईटचे. हे एक आहे. त्यानंतर हे एक आहे. त्यानंतर हे एक घेतलं पण काही कामाचं नाही. हे तासात संपते सगळं. हे ऑर्डिनरी आहे. त्यानंतर एक सौरचं आहे. हे खूप छान आहे बघा. मी तर वर लावलं आहे. हे दिवसभर लावलं ना, दिवसभर चार्जिंग होते आणि रात्रीचं हे असं तर लावतो मी खालून लाईट. अशा प्रकारे चमकते. हेल्मेटला लावलं आहे. ठीक आहे, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. तर हे आपण थोडंसं लावून बघूया कसं लागतं ते. माझ्याकडे आणखी आता सायकलला जे लावलेले डेकॅथलॉनचंच आहे ते तुम्हाला दाखवतो. हे चालूमधलं आत्ता आहे मी वापरतो तो.
अशा प्रकारे पण एकच राहतं आहे. मी काय केलं होतं, हे आणि ऑफर चालू होती डेकॅथलॉनला एलॉप्सचा, आणि हे पाठीमाग मी रिव्ह्यू केलेला होता, तुम्ही पाहिला आहे तो. हे आहे, बंद करूया आपण. हे जे आहे इथं छोटा LED दिसतोय बघा, दिसते का तुम्हाला? आणि पाठीमागं इथं बटन कुठे? मी पूर्वी वापरलं ते थोडंसं वेगळं होतं. इथे क्लिप आहे, इथे पण बटन नाही. इथे कुठे बटन आहे का? हां, इथे दाबायचं आहे, असं ब्लिंक होतं आहे. तर हे दिवसाचं एवढं चमकतं आहे, रात्रीचं आता आणखी दाबतो. हे थोडंसं बंद झालं, हे लागून राहते असं. त्यानंतर दाबल्यानंतर व्हाईट पण आहे. अरे वा, हे समोर लावण्यासाठी आहे. हां, म्हणजे मी 2 घेतले ह्यासाठीच. हे समोर लावण्यासाठी आहे ब्लिंकर, आणि हे समोर कुठलंही लावा, आणि एक पाठीमागा. म्हणजे आपण जेव्हा हायवेने जातो ना, तेव्हा खरी गरज आपल्याला गरज पडते. कारण भयानक हायवेवर वाहनं जातात, आणि आपला इंडियन रोड रस्ते हे आपल्या सायकलिस्टसाठी बनलेलेच नाहीत असं मी समजतो. काय लोकांना वाटते गाडीत बसल्यानंतर की हे किरकोळ आहेत, त्यामुळं साईटहून जातात, फास्ट जातात, त्याचा आपल्याला त्रास होतो. त्यामुळं किमान 500 मीटर राहू दे, 100 मीटरवरून तरी आपल्याला पुढे कोणतरी सायकलिस्ट चालला आहे हे दिसलं पाहिजे. कारण आपल्याला पण काही पाठीमागला डोळे नाहीत. डॅश एखाद्याने मारले तर अवघड होते. हे असं आहे, व्हाईट पण लागते, हे लाल पण लागतं आहे, असं आहे. हे आपण आता बसवून बघूया कसं होतं. हे कुठेही बसू शकतो आपण. इथे आपण बसू शकतो, इथे बसू शकतो, इथे बसू शकतो, किंवा इथे पण बसू शकतो. इथं काय गरज नाही. इथे सगळ्यात उत्तम जागा इथे आहे. हां, ओके. हे माझं जे हे आहे ट्यूब बॅग, हां, इथे बसू शकतो. मी बसवून तुम्हाला दाखवतो. ते बसवलं आहे मी, ते इथे बघितलं मी बसायचं. हे खूप छोटं होतं, जे जुनं होतं ते इथं बसत होतं, पण आता इथे बसत नाही. इथे वरून दाबलं तरी आत प्रेस होतं आहे. अशा प्रकारे हे ब्लिंक होतं आहे, खूप छान आहे. आता आपण हे जरा काढून बघूया, याच्यामध्ये आतमध्ये नेमकं काय आहे. हे अशा प्रकारे आहे, हे असं आहे, आणि हे असं वरून प्लास्टिकचं टोपण आहे, आणि इथं LED आहे. अरे वा, छान, मस्तच आहे किट. डिझाईन छान वाटते. पाठीमाग बघूया, हे जादू कशाचे आहे बघूया. इथे 2 सेल आहेत, बॅटरी आहेत, हे मिळतात आपल्याला बाजारामध्ये. म्हणजे ह्या 2 सेल एकदा टाकल्या की आपल्याला 40-50 तास, म्हणजे आपल्याला साधारण दररोज अर्धा तास जर धरलं तरी 80 दिवस चालणार आहे. 80 दिवस म्हणजे साधारण 3 महिने चालणार आहे. भरपूर झालं, खूप छान. 3 महिन्यामध्ये एकदा ह्या बॅटऱ्या बदलायच्या, आणि चांगला प्रकाश आहे. साधारण हे 1 किलोमीटरवरून तरी सहज दिसेल असं वाटते. थोडं लाल तर दिसणार 1 किलोमीटरवरून. खूप छान आहे, खूप छान आहे मित्रांनो. घ्या प्रत्येकाने हे. मी इथं कंपनीचा प्रचार करत नाही, पण जे चांगलं आहे मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण मला अनुभव आहे, संध्याकाळी खूप ट्रॅफिक असतं, ते जाम असते, साईडून वाहनं जाताना खूप धोके आहेत. रात्रीचा प्रवास करताना सायकलिंगसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी पुन्हा सांगतो आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं पाठीमागे एक पुढे एक जाऊ दे पैसे, मात्र आपलं जीव महत्त्वाचा आहे, सुरक्षितता महत्त्वाची आहे सायकलिंगबरोबरच. त्यामुळे हे प्रत्येकानं घ्या आणि सुरक्षित सायकलिंग करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. फोटो वगैरे काढून घेतला आहे मी. सायकलिंग करा, सुरक्षित राहा, आरोग्य सांभाळा. धन्यवाद.